नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या बिझनेस आणि माइंड कोचिंगच्या स्पेशल चॅनलवर. मित्रांनो, आत्तापर्यंत मी बऱ्याच गोष्टी शिकवल्या, बऱ्याच गोष्टींवर काम केले आणि हा जो स्पेशल चॅनल मी सुरू करतो ह्याचं खूप वेगळं इंटेन्शन आहे. कारण आत्तापर्यंत जेव्हाही मी ह्या स्टॉक मार्केटमध्ये काम करतो, हे स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना भरपूर कंपन्यांच्या फंडामेंटलचं अनालिसिस करण्यात आलं, कित्येक उद्योजकांशी मी भेटलो, कित्येक बिझनेस मी स्वतः करतो याच्यामध्ये. आणि हे सगळं करत असताना कित्येक गोष्टी कळल्या की अरे चला आपण कशा पद्धतीने हे केलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे घेऊन आलो, ज्याच्यामध्ये मला असं जाणवलं की कित्येक ठिकाणी मी जातो, कित्येक नवीन उद्योजक येत असतात. प्रत्येकाला असं वाटतंय मीही काहीतरी वेगळं केलं पाहिजे. परंतु मित्रांनो, कित्येक जणांना अजून क्लॅरिटी नाही की कुठलाही बिझनेस कसं केलं पाहिजे. आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी स्टार्टअप चालू केले जातात, छोटा मोठा उद्योग चालू केला जातो, परंतु कित्येक बिझनेस 3 ते 5 वर्षाच्या आतमध्येच बंद पडतात. आता हे काय होतं माहितीये का, तर कुठल्याही बिझनेसचं एक प्रॉपर एक्झिक्युशन न झाल्यामुळे, त्याचा एक राईट प्लॅन आपल्या हातामध्ये नसल्यामुळे, आणि हे जर असंच आपण पण करत राहिलो याच्यामध्ये, तर साहजिक आहे आपल्यावर आज ना उद्या ती वेळ येणार आहे. कारण कुठलाही बिझनेस तेव्हाच तो स्ट्रॉंग रीतीने उभा राहतो जेव्हा त्या बिझनेसमध्ये एक चांगला कॅश फ्लो तयार झालेला असतो. आणि कॅश फ्लो तेव्हाच तयार होईल जेव्हा तुम्ही कंपनीचं एक रोल मॉडेल बनवाल, एक प्लॅन बनवाल, एक ब्ल्यूप्रिंट बनवाल आणि त्याच्यावर तुमची सिस्टीम चालेल. किती लोक काम करतात त्याच्यापेक्षा ती कशी काम करतात याला खूप सारं अनन्यसाधारण महत्व याच्यामध्ये असतं. आणि हेच काम मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या चॅनलवर विविध व्हिडिओज मार्फत मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे, बरोबर. कारण लक्षात ठेवा, आपण जेव्हाही समजतो की एखादा गोष्ट करायची, एखाद्या बिझनेसमध्ये मला यायचंय, परंतु तिथून पुढे ऍक्च्युली चॅलेंजेस आपल्याला चालू होतात आणि हे चॅलेंजेस आपल्याला कमी करायचे असतील तर त्याच्यासाठी आम्ही ते काम करणार आहे. याच सोबत हे सगळं करत असताना आपलं जे माइंड आहे ना, हे खूप सारं महत्वाचं आहे. कारण कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड ह्याचं गणित जोपर्यंत तुम्हाला क्लिअरच होणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही लाईफमध्ये काहीही करा, त्यामध्ये कित्येक वेळा आपल्याला चुकीच्या गोष्टी घडत राहतील, बरोबर. आणि राईट वेवर जायला आपल्याला याच्यामध्ये वेळ लागणार आहे. कारण बिझनेस करायचा असेल तर फक्त आजकाल मी बरेच जण बघतो की सर मी कुठला बिझनेस करू. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर कुठला बिझनेस करू हे विचारावं लागतंय तर तुम्ही बिझनेस नाही केलेलं चांगलं आहे. साधी सिंपल गोष्ट आहे. बिझनेस कुठला केला पाहिजे हे तुमच्या मनामध्ये आधी पहिली गोष्ट असली पाहिजे, आणि ती गोष्ट तेव्हाच मनामध्ये चांगली बसते जेव्हा तुमचा स्टडी, रिसर्च, ऑब्झर्वेशन हे स्ट्रॉंग असतात. कारण कुठलाही व्यवसाय खराब नसतो. कित्येक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर असेल किंवा इतर काही गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्ही करताय किंवा करायचा प्लॅन करत असाल, प्रत्येकामध्ये बिझनेस आहे. प्रत्येकाची एक सायकल आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाचे काही लूप होल्स आहेत ते आपल्याला समजून घेतले पाहिजे आणि ते आपण इथे घेणार आहेत. यासाठी मी कित्येक केस स्टडीज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. विविध कंपन्यांचा अभ्यास, जे काही मी फंडामेंटल अभ्यासले इतक्या वर्षामध्ये ते तुम्हाला सांगणार आहे. मी जे काही स्वतःवर काम केलं ते तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. याच्यामध्ये कित्येक पॉडकास्ट मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये कित्येक आपले मराठी उद्योजक, भारतामधले मोठमोठे उद्योजक पण मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. साधा सिंपल गोष्ट आहे की आम्हाला असं वाटतं की आपल्या मराठी लोकांना एक चांगलं मार्गदर्शन भेटलं पाहिजे, आणि जर चांगलं मार्गदर्शन चांगल्या मेने भेटलं तर तुम्हीही प्रत्येक जण एक चांगलं उद्योजक बनू शकता. किंवा तुम्ही जे काही गोष्टी आता करताय, भले जॉब करताय, हे करत करत पण अजून काही गोष्टींचा तुम्हाला हातभार लागेल. कारण आपला इन्कम सोर्स स्ट्रॉंग करणं पण याच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया अशाच एका वेगळ्या सिरीजला, एका फुल एनर्जेटिक वे मध्ये आपल्या या चॅनलवर. मला सिंपल गोष्ट तुमच्याकडून एक पाहिजे की तुम्हाला कुठली गोष्टीची अडचण येते. जर तुम्ही उद्योजक असाल तर तुम्ही कुठल्या प्रकारचा व्यवसाय करताय हे प्लीज मला खाली कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं की अरे आम्हाला ह्याच्यावर सोल्युशन द्या, आम्हाला हा प्रॉब्लेम्स येतो, याच्यावर आम्हाला जर मार्ग भेटला तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो आणि मी आधी ती गोष्ट हातामध्ये घेईल. म्हणून तुम्हाला जर हे देता आलं तर खूप चांगल्या पद्धतीने द्या याच्यामध्ये की तुम्ही आता कुठला बिझनेस करताय आणि तुम्हाला कुठले कुठले प्रॉब्लेम्स भेडसावत आहेत, जेणेकरून ते पॉईंट मी कॅच करेल आणि त्याच्यावर इन डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. तर चला, आशा करतो मित्रांनो येणाऱ्या सिरीज मध्ये आपण हे सगळं शिकत राहूया. त्यासाठी स्टे ट्यून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ आणि क्विक मध्ये येत राहतील. धन्यवाद.